हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्ही विचार करत असणार सकाळीच जातायत कुठे? तर जायचं कारण असं की उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आम्ही कुठेतरी जायचा प्लॅन केलेला. तर प्लॅन करताना आम्ही खूप काही गोष्टींचा विचार केला, कारण आमच्याकडे गार्गी असल्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी जायचं आणि एवढं ऊन असल्यामुळे पॉसिबल नाही आहे. सो आम्ही एक छानसं लोकेशन आज डिसाईड केलं, तिथे जाणार होतो. तर सकाळीच निघालो आणि लोकेशन आहे कोकण. तर कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अतिशय सुंदर आणि नैसर्गिक प्रदेश आहे बघा. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याला कोकण म्हणतात. हा प्रदेश आहे ना, हिरवाई, समुद्रकिनारे, किल्ले, आंबा आणि समृद्ध संस्कृतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. सो आम्ही जसं घरून निघालो, गेलो पेट्रोल पंपावर थेट आणि तिथून गाडीला पेट्रोल आणि CNG फुल करून घेतला आणि निघालो बघा. पेटपूजा केल्याशिवाय तर गाडी काही समोर जाणारच नाही, म्हणून आम्ही थांबलो ब्रेकफास्टसाठी. तिथे छान ब्रेकफास्ट करून घेतला. गार्गीला पण तिचा ब्रेकफास्ट भरवला. तसं घरून निघायला थोडा वेळच झाला होता, कारण गार्गीच्या सर्व गोष्टी आवरून आणि आमचं पण पॅकिंग वगैरे करून आम्हाला निघायचं होतं. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला कोकणाविषयी परत थोडी माहिती सांगते. तर कोकणातले जे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत ते आहेत कोंबडी वडे, सोलकढी, मालवणी फिश करी, घावणे आणि उकडीचे मोदक. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कोकणात गेल्यानंतर नक्की ट्राय करा. तर आणि कोकणातील प्रसिद्ध फळ जे आहे तो हापूस आंबा, मीन्स त्याला अल्फान्सो पण म्हणतात. हा पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे आणि विशेषतः रत्नागिरी आणि देवगड येथील हापूस आंब्यामध्ये जास्त आढळतो. चला तर आम्ही आता निघालो. याच छानशा हिरवळमध्ये, जंगलामध्ये आम्ही प्रवास करत होतो. खूप छान वाटत होतं. नंतर हायवे लागला आम्हाला. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोकणाविषयी सांगायचं झालं तर कोकणामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच्यामध्ये लोककला, दशावतार, नाट्य, मालवणी बोली खूप प्रसिद्ध आहे कोकणामधली. आणि कोकणात गेल्यावर पावसाचा आनंद घेतला नाही असं होणारच नाही. आम्ही जातच होतो तर आम्हाला रत्नागिरीच्या समोर खूप छान पाऊस लागला, जोरदार. म्हणजे आम्हाला उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची फिलिंग येत होती अक्षरशः. मला असं वाटत होतं की खूप दिवसानंतर मी असा नजारा बघत होते. खूप छान फील होता, जे शब्दात सांगणं खरंच अशक्य आहे. कोकणामध्ये नक्की एकदा जा, मी खूप रेकमेंड करेल. कोकणाला निसर्गाचा स्वर्ग म्हटलं जाते, यामध्ये काही खोटं नाही आहे खरंच. हे सर्व तुम्ही स्वतः अनुभव केल्यावरच तुम्हाला कळेल. तसं कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे. ठाण्यामध्ये फक्त काही भाग येतो कोकणाचा. हे सर्व जिल्हे आहेत. पाऊस तर एवढा मुसळधार चालू होता, थांबायचं नावच घेत नव्हता. आणि आम्हाला पण ट्रॅव्हलिंगचा खूप खूप आनंद येत होता पावसामुळे. खूप दिवसानंतर असं एकदम शांत आणि थंडगार वाटत होतं. काय ते कोकणातले रस्ते, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, अरबी समुद्र खूपच छान आहे. तसं तर कोकणामध्ये गणपतीपुळे, तारकर्ली, अलिबाग असे समुद्रकिनारे लागलेले आहेत आणि सिंधुदुर्ग, मुरुड, जंजिरा, रायगड असे किल्ले पण आहेत. सो आम्ही ना, म्हणजे आमच्याकडनं जेवढ्या गोष्टी पॉसिबल होतील तेवढ्याच एक्सप्लोर करणार आहोत. आणि आता आम्ही थांबलो आहे लंचला. तर पाऊस नेमकाच थांबलेला होता. आम्ही लंचसाठी थांबलो. तिथे गार्गीने थोडा वेळ खेळली, तिला पण छान फ्रेश वाटलं. मुंबईहून बरंच लांब असल्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो इथे रात्रीला, जिथे गार्गीचं आम्ही जेवण केलेलं. गार्गीचं जेवण करत गार्गीच्या पप्पांनी आणि मी ते प्रिपेअर केलं आणि गार्गीला मग तिथे भरवून आम्ही समोरच्या प्रवासाला निघालो. खूप छान कोकणामध्ये शिवकालीन वस्तू बनवलेल्या आहेत बघा. मी ही जी एक वॉल दाखवते तुम्हाला, ती पण शिवकालीन अशी बनवलेली आहे. छान कन्स्ट्रक्शन आहे आणि बघताना पण असं एकदम आपण एका हिस्टॉरिक सिटीमध्ये आल्याचं फील येतो. गार्गीला आम्ही हा असा एक गॅस कॅरी केलेला आहे छोटा, आणि आज आम्ही त्याच्यासाठी बनवले होते. कसं प्रत्येक गोष्ट शूट करणं पॉसिबल नाही आहे, कारण कसं आहे आम्ही गार्गीला घेऊन जातो, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये शूटिंग करायला वगैरे वेळ मिळणार नाही. पण होईल तेवढ्या गोष्टी मी सर्व तुम्हाला दाखवेल. सो आजचा थोडा व्हिडिओ लाँग होईल, बट ठीक आहे. तुम्हाला सगळ्या कोकणाविषयीच्या गोष्टी तुम्हाला माहिती होती. आमचा 2 डेजचा स्टे होता. 2 दिवसामध्ये जेवढं पॉसिबल होईल त्या सर्व गोष्टी आम्ही फिरणार होतो. आणि असं करत आम्ही पोहोचलो हॉटेलला. चला तर तुम्हाला आमचा हॉटेलचा रूम दाखवते. सो हे होतं आमचं 2 दिवसासाठीचं घर. बघा, छान असं ॲस्पिशियस वाटत होतं, मस्त. इथे खूप ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जसं वाटलं तुम्ही तसं राहू शकता. इथे तुम्ही होमस्टे पण घेऊ शकता. छान छोटे छोटे बंगलो आहेत, तिथे पण राहता येतं. पण आम्ही गार्गीमुळे हॉटेल चूज केलं, जेणेकरून तिला वातावरणाचा काही त्रास व्हायला नको. सो हा असा आमचा रूम होता. इथे गॅलरी वगैरे पण आहे. तर आम्ही रात्रीच्या 1 वाजेला पोहोचलो मालवणला. सो आलेलो होतो, खूप थकलेलो होतो, त्यामुळे डायरेक्टच आम्ही फ्रेश होऊन सर्वजण झोपायला गेलो. गार्गीला थोडी नवीन जागा असल्यामुळे ती लवकर झोपत नव्हती, तरी पण मी तिला थोडं जवळ घेतलं आणि ती झोपे गेली. अशा प्रकारे आजचा दिवस गेला. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला मी अर्ली मॉर्निंगला उठून जायचं होतं आम्हाला फिरायला. तर मालवणला आम्ही सर्वात आधी जायचं ठरवलं, तारकर्ली बीचला. त्याच्यासाठी मी लवकर उठून गेले. उठल्यानंतर सर्व रात्रीचा थकवा वगैरे गेला. छान वाटत होतं, मस्त प्रसन्न.
अशी होती मालवणची सकाळ. खूप छान आणि प्रसन्न हसणारी, थंडगार वाटत होतं. आपल्याकडे जेवढं ऊन आहे तसं इथे काहीच नाही आहे. खूप गारवा आहे. समुद्र किनारपट्टी जवळ असल्यामुळे थोडंसं घाम वगैरे येतो, पण थंडावा खूप आहे. हे बघा असं छानसा नेचर आमच्या रूमच्या बाहेर सकाळी होतं. अर्ली मॉर्निंगला मी जाऊन गॅलरीमध्ये थोडा वेळ 5 मिनिटं टाईम स्पेंड केला. मला छान निसर्ग पाहायला खूप आवडत होता. खूप छान असा निसर्ग तिथनं दिसत होता. आणि इथल्या घरांची एक खासियत मी ऑब्झर्व केली की इथे काय आहे ना, ज्यांचं घर आहे त्यांचं ओन गार्डन पण समोर आहे आणि त्यांनी ना असं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. नारळाच्या झाडं, आंब्याची झाडं सर्व तर कॉमनच आहे त्यांच्याकडे गार्डनमध्ये. खूप छान असा नजारा आहे बघा. नारळाचं झाड तर कंपल्सरी प्रत्येकाच्या अंगणामध्ये आहे आणि आंब्याचं पण. ते झाल्यानंतर मग फ्रेश होऊन आम्ही ब्रेकफास्टसाठी वरती गेलो. हॉटेलला वरतीच ब्रेकफास्टची सोय केलेली होती. तिथे ब्रेकफास्ट करून रेडी होऊन आम्ही निघालो तारकर्ली बीचला जायला. गार्गी तर खूप हॅप्पी होती. सो आम्ही गार्गीच्या पप्पांचा वेट करत होतो खाली गाडीमध्ये येण्यासाठी आणि निघालो आम्ही तारकर्ली बीचसाठी. सो अशा प्रकारे माझं जे तुम्हाला सांगितलेलं होतं व्हाईट कलरच्या सँडलवरती मी हा ड्रेस ऑर्डर केलेला आहे, जो तुम्हाला मी दाखवणार होते. कसा वाटतोय आजचा लूक नक्की सांगा. चला तर सकाळ सकाळी बघा कोकण असं दिसत होतं. मालवणमध्ये खूप छान म्हणजे रस्ते सर्व नारळाच्या झाडांनीच भरलेले होते. सकाळी सकाळी आम्ही निघालेलो. आम्ही ज्या ठिकाणी स्टे केलेला होता तिथनं पंचल बीच हा जो आहे खूप जवळ होता, म्हणून आम्ही सर्वात आधी त्याला व्हिजिट केली. तो 1 किलोमीटरच्या अंतरावर होता. तिथं एक शांत आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. बट काय झालं, खूप ऊन असल्यामुळे गार्गी तिथे स्टे करत नव्हती. सो आम्ही काय केलं, तिथे फक्त थोडं बघून रिटर्न निघून आलेलो आणि म्हटलं सायंकाळी येऊयात बीचला. त्याच्यामुळे हा असा आहे पांचाळ बीच. बघा तिथे घोडागाडी वगैरे छान केलेलं आहे, म्हणून आम्ही रिटर्न आलेलो घरी. रिटर्न येऊन आम्ही मग सायंकाळचा प्लॅन केला. सायंकाळी आम्ही परत आलो तारकर्ली बीचला. तारकर्ली बीचला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि एक सर्वात मोठी खासियत अशी आहे तारकर्ली बीचची की इथे खूप स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे. त्याच्यामुळे छोटे बेबी जरी असलं त्याला तरी आपण एक्सप्लोअर केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. मला तेच एक आवडलं आहे. मुंबईमधल्या बीचला एवढी क्लीनलीनेस नाही आहे, तो तसा इथे मालवणमध्ये खूप छान क्लीनलीनेस मेंटेन केलेला आहे यांनी. आणि बीचला गेल्यावर सनसेट बघणार नाही असं तर होणारच नाही, म्हणून आम्ही जो आहे सनसेट एन्जॉय केला तारकर्ली बीचचा. खूप छान वाटत होतं सनसेटला आणि खूप दिवसानंतर असं सगळं सोशल मीडिया आणि सर्व गोष्टींच्या दूर निसर्गाच्या सानिध्यात आम्ही सगळं काही एन्जॉय करत होतो ना. खूप गर्दीच्या आणि किचकिच वातावरणापेक्षा अशा शांत ठिकाणी मी ॲनिव्हर्सरीसाठी हे लोकेशन चूज केलं. खरंच खूप छान आहे. बघा सनसेट, समुद्रलाटा, पाणी बघा किती क्लीन आहे, एकदम स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे. खूप छान वाटत होतं एक्सप्लोअर करायला. निवांत शांत सर्वजण खूप एन्जॉय करत होते. बघा छोटे छोटे मुलं तर डायरेक्ट जात होते लाटांमध्ये. ते सॉन्ग तुम्ही ऐकलेलं आहे का, माझ्या कोकणचा बाई रुबाब भारी. खरंच खूप छान. त्या सॉन्गप्रमाणे मला म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत आपण कोकणाची सुंदरता. एकदम छान होती. त्यानंतर गार्गीच्या पप्पांनी आम्ही काही रील्स शूट केल्या, गार्गीचे काही फोटोग्राफ्स वगैरे घेतले आणि एन्जॉय केला, समुद्राचा आनंद घेतला. खूप छान वाटत होतं. बघा गार्गी तर इतकी एन्जॉय करत होती की तिला असं पहिल्यांदाच तिने असं समुद्रावरती वगैरे गेली, पण ती बिलकुल घाबरत नव्हती. तिला खूप छान वाटत होतं आणि एकदम क्लीन बीच आहे बघा. असा समुद्रकिनारा लाभणं खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे आणि कोकणातली लोकं खूप लकी आहेत. आपल्याला तर मुंबईमध्ये एवढी उष्णता वगैरे पाहायला मिळते, तसं इथे काहीच नाही आहे. खूप छान वाटतं. गार्गी तर खूप एन्जॉय करत होती. मला तर बिलकुलच वाटलं नव्हतं की गार्गी एवढा छान रिस्पॉन्ड करेल बीचवरती, कारण तिला पहिल्यांदा आणलेलं होतं. ती लाटांना पण बिलकुल घाबरत नव्हती. एकदम छान उभी राहत होती आणि नंतर तर तिने कहरच केला. ती रडत होती पाण्यामध्ये जायसाठी. मग गार्गीच्या पप्पांनी आणि आम्ही रील्स शूट करून घेतल्या. आम्हाला ज्या रील्स शूट करायच्या होत्या त्या. नंतर गार्गीचा आग्रह होता तर मी तिला परत पाण्यामध्ये घेतलं. तिच्यासोबत थोडं खेळले. तिला छान वाटत होतं. खूप दिवस झाले होते आम्ही अशी लाँग ट्रिप काही ऑर्गनाईज केली नव्हती. सो आता खूप दिवसानंतर आलेलो आहे ट्रिपला, तर छान वाटत आहे आणि खूप मुंबईच्या दगदगीच्या जीवनापासून कुठेतरी लांब आल्याचा फील येतोय. तसं तर कोकणामध्ये मालवणी मासळी करी, सोलकढी असे खूप पदार्थ फेमस आहेत, पण आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे हे सर्व पदार्थ आम्हाला टेस्ट करता आले नाहीत. तर सोलकढी जे आहे ते पचनासाठी उपयुक्त आहे. कोंबडी वडे, घावणे, मोदक, मी तरी घावणे, मोदक वगैरे ह्या गोष्टी टेस्ट केल्यात, बट मला हे कोंबडी वडे वगैरे नाही टेस्ट करता आले. सोलकढी पण मी टेस्ट केली, खरंच खूप छान आहे. आणि हापूस आंबा तर आम्ही एक पेटीच घेतलेली. नंतर आम्ही गार्गीसोबत पण रील्स शूट केल्या छान. तिने पण खूप छान रिस्पॉन्ड केला. तिने तिचे जे फर्स्ट काही स्टेप आहेत ती कधी आधी चाललेली नव्हती. तिला आम्ही फर्स्ट टाईम समुद्रावरतीच चालवलं. तिने खूप छान रिस्पॉन्स दिला. नंतर तिचे खूपच हट्ट चालू होता की नाही मला पाण्यामध्येच खेळायचं आहे. तिला पाय भिजवून असं खेळायला खूप छान वाटत होतं. मग त्याच्यानंतर मी माझ्या रील्स बनवल्या.
या अशा निसर्गाचा उपभोग घेत आम्ही आजचा हा दिवस आमचा असा गेला. त्याच्यानंतर मी उद्याच्या दिवसाचा स्पेशल नेक्स्ट ब्लॉग बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही किल्ले वगैरे एक्सप्लोर केलेले आहेत. असे बघा कोकणाचे असे घरं आहेत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.